बघा केवढा कांदा आहे. बालासाहेब निस्ता माश्या काढू काढू फेकणे आहे. भाऊ निस्ता मध वर पिणे आहे. इतका गोड आंबा आहे का नाही माहिती बदल खाल्ला ना. कोणतरी देन भाऊ माझी कोय लावा लागते आपल्याला. प्लेट घेऊ चला. इबलिसा मित्रांनो कांदा इतका मोठा आहे की आमच्या तिघायला सरत नाही. त्याच्यानं आम्ही चालू जिजाकडे. ए बाबा ही बैल मधीच आलेला आहे. आमच्या मित्रांनो मंडळींनो गावरी बाण काही खराब बघत असं मोळ झालं ना बघितले आम्हाला जाय आणजाय की माझी दफ्तर घालून इकडे गावाकडे वन वन भिकारी आणि आम्ही हिंडतोच काही खायचं प्यायचं. काय करायचं हे लय भिकारी मोठा. गावाकडची लेकर असतात पण तिकडे त्या रानपासून असतात ना. तू जास्त शांतपणा करायला काय मात्र फुगले ये. कोयता याला वाटायचे मऊळ म्या झाड तर कायच केलं की. अरे भाऊ आग्या मऊळ झाड म्या मजा खाय काय साधा माणूस आहे काय नाही. एटीच भर मऊळ नाही झाड तुला वाटायची होय. आग्या मऊळ झाले फॉलो सबस्क्राइब करो भाऊ के चॅनल को. जिजा आलाय तिकडून कुठे होतं रे बोरीचा आपलं मासे सगळं पोळी सगळं सर सगळं मऊळ उचलून आणले घेऊन बताय. अरे सोड की मऊळ ते हातातलं जरास. बालासाहेब मौळ सोडीने बघा. बालासाहेब मला म्या झाडे मी देईन पण काय भनभन करायला का दिसती. भनभन बालासाहेबाला वाटलं म्या मौळ झाडे. बालासाहेब डुम आहे सध्या चला. जिजाचं म्हणणं आहे बालासाहेब कोणाला देणे. बालासाहेब नुसता हसणे आहे. हे बघा इथे एक आंबा आहे त्याच्या मालकाने आंबे मोपून ठेवले आहेत बघा मित्रांनो. तर मित्रांनो मऊळ घेऊ सगळं खाऊन आम्ही निघालो जाता आंबे उतरायला. आता जाऊ चांगले आंबे फांबे सगळं उतरतो. बालासाहेब तिकडे लांब छिंडायले आमच्या संख्या येईन ते लपून आंबे खायले ते दुसऱ्या आंब्याची पाड द्या वाटण. मग आम्ही काय जात चिकट लोट थोबाड झालेत आमच्या आता. भिकार भाज नाही भिकार भाज ना बालासाहेब. हाणू का उडी याला कोण हान म्हणलं होतं काय शानपणा करायला. कोण हान म्हणलं नेपाळ्या पिकलेला आंबा घेऊन आले एकला खातो मायली. दाखव कसा आहे थांब थांब. हे कसं लडकून आले याला वाटायचं आवाज यावा द्यायचं का भाई द्यायचा आंबा. आंबा खायचा यार हसलाच काय आला होय. हो का नग